एखाद्या दिवसाची सुरुवात अगदी उल्हासाने होते की नाही आज शॉपवरती गेल्यानंतर आपल्याला हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे, या गोष्टी मला करायच्याच आहेत, कराव्याच लागणार आहेत आणि आपण तितक्याच उत्साहाने तितक्याच जोमाने येऊन कामाला सुरुवात करतो. जसं की मी काल सकाळी शॉपवरती आले, क्लिनिंग झाल्यानंतर हे ब्लाऊज पटापट कटिंगला घेतले. हे ब्लाऊज कटिंगच्या अगोदरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, पाहिला नसेल तर पहा. तर एकाच क्लायंटचे हे 5 ब्लाऊज आहेत. हा ब्लाऊज वेगळ्या क्लायंटचा आहे. हे ब्लाऊज एकाच क्लायंटचे आहेत 5, जे की मी कटिंग केले आणि हे कटिंग 2 झाले होते. एक खाली पडणार लागलीच तो घेते. हे ब्लाऊज झाले होते 2 कटिंग, एक ग्रीन झाला होता आणि एक हा झाला होता, थोडासा राणी कलर आहे तो, आणि बाकीचे हे 3 कटिंगचे होते. तोपर्यंत क्लायंट आले. तो क्लायंट त्यांचं ब्लाऊज वगैरे घेईपर्यंत 1-1.5 तास गेला. ते झाले तोपर्यंत दुसरे क्लायंट आले, म्हणजे माझं कटिंग जैसे थे राहिलं. आणि सरते शेवटी मी हा ब्लाऊज कटिंग केला होता, जो की अतिशय कठीण पद्धतीचा ब्लाऊज आहे. तो सुद्धा व्हिडिओ वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये ह्याचं कटिंग कसं केलेलं आहे, ह्याची हाईट वगैरे कशी मॅनेज केलेली आहे, हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही जर पाहिला नसाल तर पहा. इन्स्टालासुद्धा हा व्हिडिओ येणारच आहे. तुम्ही इन्स्टा फॉलोअर असाल तर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ शेअर होणार आहे. तर हा ब्लाऊज कटिंग केला आणि त्याचं सगळं व्यवस्थित कटिंग्स ठेवल्यानंतर पुन्हा मी माझा एक ब्लाऊज कटिंग केला, हा जो क्लायंटला द्यायचा होता. पण तो कटिंग झाला आणि मला माहीत होतं की हा ब्लाऊज मला जास्त वेळ घेणार आहे, म्हणून पुन्हा एक सुनीतासाठी हा ब्लाऊज कटिंग केला आणि ठेवला. तिने काल 6 ब्लाऊज जोडलेले आहेत. हा परवाच्यातला ब्लाऊज आहे, तो सुद्धा पेंडिंग आहे. म्हणजे हे 7 ब्लाऊज इथे पेंडिंग आहेत. आणि आपल्याला वाटतं की एखादं काम प्लेन ब्लाऊज वर्क आहे, म्हणजे प्लेन ब्लाऊज आहे, त्याला वर्क वगैरे काही नाही, तर हे काम पटकन होऊन जातं असं आपल्याला कधी कधी वाटतं. पण नाही, एखादं काम दिसायला सोपं असेल तरी ते खूप मोठा आणि खूप वेळ खाणार असतं. तसाच हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज शिवताना मला इतका वेळ लागलेला आहे. आता का लागला, कसा लागला ते तुम्हाला सांगते. एकतर ह्या मॅडम आहेत त्या आपले रील पाहून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ब्लाऊजांची क्वालिटी एक नंबर हवी होती. त्यात त्यांनी नाजूक कपडा आहे खूप, हा कॉटन सिल्कमध्ये. त्यात त्यांनी साडीसुद्धा ऑनलाईन घेतलेली, साडीसुद्धा सुंदरच आहे, याच कलरची सेम साडी आहे असं वाटतं मला. आणि इन्स्टा पेजवरूनच त्यांनी घेतलेले आहे. सुंदर सुंदर साड्या हल्ली सगळीकडे मिळतात, त्याच्यामुळे मग त्यांनी एकाच ब्लाऊजमध्ये डिझाईन वगैरे सिलेक्ट केली आणि मग बऱ्याच गोष्टी डिस्कस आमच्या झाल्या. तर त्यांना बघा, हा असा पुढं पाठीमागे ओपन ब्लाऊज हवा होता आणि पाठीमागे सुद्धा डीप आणि ब्रॉड नेक हवा होता, हलकासा कॉर्नर हवा होता गळ्याला. आणि त्यांचं सांगणं होतं की शोल्डर फक्त मला 1.5 इंचाची हवी आहे. 1.5 इंचाचे शोल्डर हवे असणारे क्लायंट आपल्याकडे बरेच आहेत. त्यांचं कटिंग 36-34 साईजमध्ये मी कटिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या बारीक बारीक टिप्स आहेत, ते सुद्धा व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यानंतर बॅक साईडला त्यांना ही डिझाईन हवी होती. बॅक साईडला ट्रिपल अस्तर पॅडेड आहे, कटवर्कची डिझाईन हवी होती आणि पफ स्लीव्ज हवे होते. जसे बसतील तसे बसवा, छोटेसे जरी आले तरी चालतील म्हणलेला, पण मला पफ स्लीव्ज हवे आहेत. सो पफ स्लीव्ज उत्तम प्रकारे बसलेले आहेत. आणि ही जी बॉर्डर आहे ना, ही त्यांना इथे गळ्याला लावायला हवी होती. याच्या काठाला जी इथे बॉर्डर आहे ती बॉर्डर काढून आम्ही इथे लावलेली आहे. म्हणजे एका साईडला काठाला इकडे डबल बॉर्डर होती ना, ती काढून आम्ही इथे लावलेली आहे या साईडची. त्याच्यामुळे छान दिसतोय त्याचा लुक जो आहे तो. तर प्रॉपर ब्लाऊज आत्ता फायनली रेडी झालेला आहे. आणि हा जेव्हा ब्लाऊज मी शिवायला घेतला तेव्हा मला माहीत होतं की समोरच्याला वाटतं की खूप सोपं काम आहे आणि खूप प्लेन ब्लाऊज आहे, त्रास होणार नाही. पण ह्या बारीक बारीक कामांमध्ये खूप बारकावे असतात आणि त्या बारकाव्यांमध्ये आपला खूप सारा वेळ जातो आणि तो आपले लक्षात येत नाही, क्लायंटचे लक्षात येत नाही. तसं म्हणायला गेलं तर या ब्लाऊजमध्ये सिम्पल ब्लाऊज बाकीचे माझे नाही म्हटलं तर 3 ब्लाऊज झाले असते. तर 3 ब्लाऊज न होता कालच्या दिवसामध्ये फक्त कटिंग झाले आणि हा एकच ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे. आणि काल संध्याकाळी त्यांचा कॉल आला तेव्हा ब्लाऊज माझा रेडी झाला नव्हता, त्यामुळे त्यांना म्हटलं सकाळी नेता. त्यांना सकाळी आता 12-12:30 हा ब्लाऊज हवा आहे. रात्री शिवून हा ब्लाऊज घरी जायला मला 9:30 वाजून गेले होते. त्यानंतर म्हटलं फिनिशिंगचं काम उद्या सकाळी करू. सो फिनिशिंग करून प्रेस करून ब्लाऊज रेडी झालेला आहे. फायनल लुक म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावा, कारण कधी कधी सोपं वाटणारं कामसुद्धा खूप वेळ खातं, असं या ब्लाऊजचं झालेलं आहे. फायनली ब्लाऊज ओकेमध्ये तयार झालेला आहे. क्लायंट येतील, त्या ट्राय करतील, त्यांना व्यवस्थित फिटिंग बसू दे, आवडू दे, म्हणजे गंगेत घोडं आलं म्हणता येईल. सो तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असतील, आवडत असतील तर इन्स्टा पेजला फॉलो करा, फेसबुकवरती सुद्धा फॉलो करा आणि यूट्यूबला तर तुम्हाला माहीतच आहे फॉलो करायचंच आहे लॉंग व्हिडिओज पाहण्यासाठी. तुम्हाला लॉंग व्हिडिओची जर रिक्वायरमेंट असेल तर. सो हा ब्लाऊज फायनली रेडी झालेला आहे आणि आजचं काम पुन्हा जोडलेलं आहे. कारागिरीपर्यंत मी शिवून घेते पटापट. 2-4 जर ब्लाऊज झाले तर तितकं काम हलकं होतं. आजसुद्धा काही अर्जंटचे ब्लाऊज द्यायचे आहेत 2-3, त्यांचं कटिंग अजून झालेलं नाही, पण हे म्हटलं 2-3 ब्लाऊज शिवून घेते, हात शिलायला जातील आणि मग ते ब्लाऊज हात शिलाईवरून आल्यानंतर
मी या अगोदर तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलं होतं एक, हे आठवतंय? कटवर्कमध्ये डिझाईन होती आणि पॅडेड होतं, बॅक ओपन होतं, पप स्लीव्ज होत्या, छोट्याशा पप त्यांनी सांगितलेल्या. आणि ते ब्लाऊज तुम्ही ओकेमध्ये पहिल्यांदा बघितलेला आहे. ते आता न्यायला क्लायंट आलेत आणि त्या फर्स्ट टाईम आपण आपल्याला शिवले त्यांनी. तर त्यांचा रिव्ह्यू काय आहे म्हटलं थोडासा आपल्या व्हिडिओमध्ये या, तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू आपण. त्यांना ब्लाऊज आवडलं, फिटिंग कसं वाटलं हे त्या सांगा. खूप छान शिवलेला आहे ब्लाऊज. फिनिशिंग वगैरे मला खूप आवडलं. जसं सांगितलं होतं तसं शिवलेलं आहे. बॅक पण व्यवस्थित आहे, सगळं फिनिशिंग दिसायला सुंदर. फक्त त्यांनी इथे 4 कटवर्क सांगितलेले, पण ते इथे 2 मध्ये मोठे होत होते म्हणून मी एक तिसरा वाढवलेला आहे. त्यांनी ट्राय केला, त्यांना फिटिंगला सुद्धा छान बसलेलं आहे. थँक्यू सो मच.